नमस्कार मंडळी, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक बनवणार आहोत। आज आपण वेगळ्या पद्धतीचा मोदक बनवणार आहोत, तो म्हणजे पेढा मोदक। चला तर मग सुरू करू। आता आपण इथं गॅस चालू करून घेतलेला आहे, त्यावर एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून गरम करून घेतलेला आहे। आता तूप आपलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता हा खवा तुपामध्ये परतून घेऊ। खव्याच्या गाठी फोडून घेऊ। थोडंसं याला हलकसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये 1.5 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता ही साखर खव्यामध्ये चांगली विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। गॅस एकदम बारीक करायचा आहे, हलवत राहायचं आहे। आता साखर विरघळत आलेली आहे। आता याच्यामध्ये 5-6 केशरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहेत। आता हा अर्धा चमचा पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे। आता मिक्स करून घेऊ। आता त्याच्यामधली पूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे, तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे, खाली चिकटू द्यायचं नाहीये। आता गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आहे। तरी बघा मस्त रंग आलेला आहे। आता इथे साखर विरघळलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता हे खव्याचं सारण आपण आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ। आता खव्याचं सारण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं खव्याचं सारण थंड झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊ। इथे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला आतून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता हे बंद करून आता या साच्यामध्ये हे सारण भरून घेऊ। असं बोटाने दाबून गच्च भरून घ्यायचं आहे। हे मोदक खायला खूप छान लागतात। तुम्ही एकदा करून बघा तर सारखंच बनवून खाल, एवढे छान लागतात। तर इथे दाबून भरून झालेलं आहे। आता आपण उडून घेऊ। बघा मस्त असा मोदक झालेला आहे। आता आपण अशाच प्रकारे दुसरेही मोदक बनवून घेऊ। तर इथे आपले पेढा मोदक बनवून तयार आहेत। तुम्ही अशा प्रकारे पेढा मोदक नक्की बनवून बघा आणि कसे वाटते ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।